एकनाथ शिंदे मौलवींच्या वेशामध्ये दिल्लीला गेले। दिल्लीमध्ये जाऊन अमित शहांना भेटायचे, संजय राऊतांचा आरोप। दिल्लीमध्ये अजितदादा नाव बदलून आले, सरकारनं गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, त्यांचा बोर्डिंग जप्त करा, अजितदादांवर गुन्हा दाखल करा, संजय राऊतांची मागणी। मनसेची मुंबईतील 36 पैकी 18 संभाव्य उमेदवारांची यादी समोर। शिवडीमधून बाळा नांदगावकर, भायखळ्यामधून संजय नाईक, वरळीमधून संदीप देशपांडे तर माहीममधून नितीन सरदेसाई लढण्याची शक्यता। जाहीर झालेली यादी ही सोशल मीडियावरील, मात्र जनता राजपुत्राला नाकारेल। वरळीमधून मनसेचा उमेदवार 100% निवडून येणार, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस अजितदादांची रात्री 1 तास बैठक। विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची शक्यता। सगळे सोयऱ्याचा जीआर निघाला तरी जरांगेंनी 288 जागा लढवाव्यात। निजामी श्रीमंत मराठाला धडा शिकवला पाहिजे, प्रकाश आंबेडकरांचं विधान। लाडक्या बहिणीसाठी किंवा भावासाठी नाही तर लाडक्या कुर्टीसाठी महायुतीकडून घोषणा। योजना प्रसाराच्या नावाखाली सरकारी तिजोरीवर 270 कोटींचा डल्ला, वडेट्टीवारांचा आरोप। चित्रा वाघ यांचे कारनामे माझ्याकडच्या पेनड्राईव्हमध्ये, दुपारी 3 वाजता सगळं उघड करणार, शरद पवार गटाच्या विद्या चव्हाणांचा इशारा। राज ठाकरे सुपारी बहादर, अयशस्वी व्यक्तीनं दादांच्या कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित करू नये, अजित पवारांवरील टीकेनंतर अमोल मिटकरींचा पलटवार। हिम्मत असेल तर अजित पवारांनी स्वतःचा पक्ष काढून 2 आमदार निवडून आणावेत, आम्ही जाहीर मिशी कापू, मनसे प्रवक्ते गजानन काळेंचं अमोल मिटकरींना चॅलेंज। ज्याने सख्या बहिणीची काळजी घेतली नाही त्या माणसानेच लाडकी बहीण योजनेची घोषणा केली, सुषमा अंधारेंचा अजित पवारांना खोचक तोडा। शूर्पणखासारख्या बहिणींच्या पोटामध्ये पोटशूळ उठला, त्यांनी बहीण भावाच्या नात्यामध्ये नाक न खुपसलेलं बरं, रुपाली पाटलांचा अंधारेंवर पलटवार। दिल्लीमध्ये रमेश शिंदे आणि सुप्रिया सुळेंची भेट, बबनराव शिंदेंचे पुत्र रणजितसिंह शिंदे निवडणूक लढण्याच्या तयारीत, तर रमेश शिंदेंकडून धनराज शिंदेंना माड्यातून उभं करण्याच्या हालचाली। खेडकर कुटुंबाचा आणखी एक कारनामा उघड, दिलीप खेडकरांनी बारामतीमधील जमीन घेताना वडिलांचं नाव बदललं। यशस्वी शिंदे हत्या प्रकरणामध्ये कर्नाटकमधून दाऊद शेख पोलिसांच्या ताब्यात, यशस्वी शिंदे आणि आरोपी एकाच रस्त्यावरून जातानाची सीसीटीव्ही दृश्य समोर। इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर, पाणी ओसरायला 1 ते 2 दिवस लागण्याची शक्यता, नृसिंहवाडी, कुरुंदवाड, इचलकरंजी ग्रामीण भागाला पुराचा धोका। खडकवासला धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी, 25,000वरून धरणातील विसर्ग 20,000 क्युसेकनं सुरू, पाण्याचा विसर्ग कमी करण्याचा निर्णय। विरारच्या अर्नाळ्यामधील अनधिकृत रिसॉर्टवर पालिकेचा हातोडा, रिसॉर्टमधील हाणामारीमध्ये मिलिंद मोरेंचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल। मीरा रोड भाईंदर दरम्यान रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड, पश्चिम रेल्वेवर लोकल अर्धा तास उशिरानं, विरार रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी। पाऊस आणि दृश्यमानता कमी असल्यानं तत्काळ कारवाई करता आली नाही, विशाळगड हिंसाचारावर राज्य सरकारचा हायकोर्टामध्ये अजब दावा। पुण्यात 44 जणांना झिकाची लागण, 12 गर्भवती महिलांचा समावेश, तपासणीनंतर कोणत्याही व्यंग गर्भामध्ये आढळून न आल्यानं दिलासा। आषाढी यात्रेमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला 8.5 कोटींचं उत्पन्न, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 2 कोटींनी उत्पन्न वाढलं। केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पाऊस सुरू असताना भूस्खलन, 5 जणांचा मृत्यू, शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू। झारखंडच्या चक्रधरपूरमध्ये हावडा मेलचे 18 डबे रुळावरून घसरले, हावडा मुंबई मार्गावरील वाहतूक बंद, 12 प्रवासी जखमी झाल्याची माहिती। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पराभवानंतर भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्नाकडून निवृत्तीची घोषणा, रोहन बोपन्नाच्या 22 वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम।